मध्यरात्रीपासून मुंबईत बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालाय। बेस्टच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना दरमहा पगार वेळेवर देणंही बेस्टला शक्य होत नाहीये। कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासन आणि पालिकेतले सत्ताधारी या दोघांकडे ठोस तोडगा नाही असा कर्मचारी संघटनांचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वी संघटनांनी कर्मचाऱ्यांचं मतदान घेऊन संप करायचा की नाही याचा निवाडा केला। त्यात कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिल्यावर प्रशासनाने संप टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या। काल दिवसभर महापौर विश्वनाथ महाडेश्वरांपासून तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या 3 बैठकाही अयशस्वी ठरल्या। त्यामुळे मध्यरात्रीपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर धावताना दिसत नाहीये। या संपामुळे रक्षाबंधन सणासाठी बाहेर पडणारे नागरिक तसंच शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहेत। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने मध्यरात्रीपासून बेस्टचा संप जो आहे तो पुकारलेला आहे। त्यामुळे मध्यरात्रीपासून बेस्टची एकही बस मुंबईतल्या रस्त्यावर धावताना दिसत नाही। आम्ही दादर पूर्व इथल्या दादर टीटी सर्कल जो आहे त्या ठिकाणी उभे आहोत। एक गजबजलेलं नेहमीचं बस स्टॉप आहे, त्या ठिकाणी तुम्हाला शुकशुकाट जो आहे तो पाहायला मिळतोय। परंतु अनेक जणांना माहिती नाही की बेस्टचा संप आहे, त्यामुळे प्रवासी जे आहे ते बेस्टची वाट पाहताना दिसत आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। बेस्टचा संप आहे माहिती नाही का तुम्हाला? आणि तुम्ही काय? सकाळी आम्ही बस स्टॉपला आलो तेव्हा माहित पडलं की बस संप आहे। आता काय करणार आहात पुढे जाण्यासाठी? आता ट्रेननी बघू, ट्रेननी जाऊ आम्ही। आपल्यासोबत आणखी एक प्रवासी आहे, काय सांगाल? सकाळपासून थांबलेलो आहात, एक बसचीच वाट बघतोय। बसचं का चालू होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आता आम्ही ट्रेनचाच मार्ग पत्करणार। परंतु आता ट्रेनला देखील गर्दी असणार आहे, कारण सर्व बेस्ट जे आहेत त्या बंद असणार आहेत। त्यामुळे पण नाही, जाणं तर जरूरच आहे घरी, जरी बस नाही मिळेल तरी। तर कामाच्या ठिकाणी घरी जाणं तर ठीक आहे, त्यामुळं रेल्वे आहे, त्याचबरोबर टॅक्सी आहेत आणि त्याचबरोबर रिक्षा या पर्यायी वाहतूक साधनांचा वापर जो आहे तो आता मुंबईकरांकडून करावा लागणार आहे। परंतु त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती प्रवाशांची असणार आहे। त्यामुळं मुंबईकरांनो आज घराबाहेर पडताना थोडं जपून बाहेर पडा। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।